व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आज असणार आहे स्पेशल मटन रस्सा. त्यासाठी आपण मटन फ्रेश धुवून घेतलेलं आहे. एक पातेलं देखील आपल्याला लागणार आहे. त्यासोबत स्पेशल मटन रस्सा करायचा आज खास. त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा, तो चिरून घ्यायचा. आपण ते मटनावर टाकायचं मीठ, वरून टाकायचे आपल्याला हळद देखील टाकायची आहे. अशा प्रकारे आपण हळद टाकायची, लागेल तेवढी टाकायची हळद. मस्तपैकी पहिल्यांदा आपण शिजवून घेणार आहोत हे मटण. हळद टाकून झाल्यानंतर घरकुल देखील टाकायचं आहे आपल्याला. घरकुल टाकायचं आहे. मस्तपैकी आपला कांदा बारीक झालेला आहे. अशा प्रकारे आता गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे आणि त्यात तेल ओतायचं थोडं. पातेलं गरम झाल्यानंतर तेल ओतायचे याच्यामध्ये. यामध्ये देखील लसूण आलं आपल्याला बारीक करून घ्यायचे. कोथिंबीर लागणार आहे. या ठिकाणी कांदा टाकून घ्यायचा आहे तापलेल्या पातेल्यामध्ये. बारीक केलेला कांदा टाकून घ्यायचा त्या पातेल्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे भाजायचा. असा हे आलं लसूण पेस्ट टाकायची थोडी त्याच्यात. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चांगलं भाजल्यानंतर चांगलं भाजू द्यायचे कांदा तेलामध्ये. यानंतर मटनची थोडी चरबी असते ती टाकायची. नंतर मटन टाकायचे आपल्याला. शिजू घालायचे पहिल्यांदा. शिजू घातल्यानंतर अशा प्रकारे असं मध्ये पातेल्यामध्ये मटण टाकल्यानंतर चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडी कोथिंबीर टाकायची बारीक केलेली. नंतर असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. पूर्ण कोथिंबीर मटण मिक्स करून घ्यायचे. हे झाल्यानंतर वरती परत ठेवायची, पाणी टाकायचे. अशा प्रकारे आता शिजू द्यायचं चांगलं मटण. पाणी परातीमध्ये बसतील तेवढं टाकायचे. मटण शिजल्यानंतर हे पाणी पातेल्यामध्ये ओतायचे. मिठाचं पाणी तयार होईल. त्याच्या पाण्यामध्ये मटण शिजवून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे. आता हे झाल्यानंतर कढई ठेवायची गॅसवरती आणि आपल्याला यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. कारण कांद्याची पेस्ट लागणार आहे आपल्याला. कांदा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे चिरून घ्यायचं पहिल्यांदा. हे चिरून घेतल्यानंतर कढईत टाकायचं आहे. कढईत टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कारण कांद्याची पेस्ट करायची आपल्याला. कांद्यावर थोडं तेल देखील टाकायचे म्हणजे चांगला भाजेल. पाच मिनिटं प्लेट झाकायची त्याच्यावरती. नंतर आपल्याला फरसाण देखील लागणार आहे. फरसाणा भांड्यात टाकायचे मिक्सरच्या. खोबरं घ्यायचे. खोबरं भाजून घ्यायचे कढईमध्ये त्याच कांद्याच्या. मिक्सरमध्ये फरसाण बारीक करून घेतला आहे अगोदर. आता नंतर कांदा खोबरे टाकून लसूण टाकायचं, कोथिंबीर टाकायची, बारीक करून घ्यायचे. बाजरीचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा लसूण पेस्ट आपण बारीक करून घेतली आहे. आता ही कढईमध्ये जे पीठ टाकले ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. बाजरीचं टाकलेलं आहे आपण. फरसाण साईडला काढायचं आहे. पीठ साईडला काढून घ्यायचं वाटीत. आता कांदा चिरायचा आहे बारीक. तर आपल्याला लागणारे मसाला घरकुल, मटण मसाला, तिखट हे सर्व प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. मिठाचं पाणी सूप बाजूला काढायचं आपल्याला. खाण्यासाठी सेपरेट काढायचं आहे. भाजीला वेगळं वापरायचं आहे. अशा प्रकारे पातेल्याला परातीमध्ये मटण आणि मिठाचं पाणी काढायचे. त्यानंतर हे तिखट मीठ घेतलेलं आहे आपण सेपरेट काढून. हे अशा प्रकारे मिठाच्या पाण्यात शिजवलेलं मटण आपण परातीत ओतून घ्यायचं आहे. आता गॅसवरती पातेलं ठेवायचे भाजीसाठी. तेल ओतायचं त्याच्यामध्ये. भाजीला लागेल एवढं तेल ओतून घ्यायचे पातेल्यामध्ये. बारीक केलेला कांदा टाकायचा आपल्याला याच्यामध्ये.
भाजून घ्यायचं चांगला तेलामध्ये. यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट टाकायची. चमच्याने चांगल्या प्रकारे असे हलवून घ्यायचे पेस्ट तेलामध्ये मिक्स करून. नंतर फरसाण टाकून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स केल्यानंतर आपण तिखट टाकून घ्यायचे, मसाला ते टाकून घ्यायचे याच्यामध्ये. तिखट मसाला मिक्स करून घ्यायचा आहे चांगला. मिठाचं पाण्याचं सूप टाकायचे थोडंसं आणि परत चमच्याने हलवायचे. चांगल्या प्रकारे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. यानंतर बाजरीचं पीठ आपण भाजून घेतलेलं ते टाकायचे. मसाला चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर 2-3 मिनटं प्लेट झाकून ठेवायची. आता मिठाचं पाणी शिजवलेलं आणि मटण टाकून घ्यायचे पातेल्यामध्ये. मटण टाकून घ्यायचं आपल्याला पातेल्यामध्ये. हे टाकलेलं मटण असं हलवून घ्यायचं आपल्याला, म्हणजे मिक्स होऊन जाईल मसाला सगळ्या भाजीमध्ये. वरून थोडी कोथिंबीर बारीक करून टाकायची आपल्याला भाजीवरती. हे अशा प्रकारे टाकून घ्यायची. पळीने हलवून घ्यायची मिक्स करून भाजीमध्ये. 10-15 मिनटं शिजू द्यायची चांगली. उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आपल्याला चांगल्या प्रकारे. आता असे मस्त तरी सुटेल. चला तर आपला मटण रस्सा तयार झालेला आहे. तर घेऊया आता वाढून मस्तपैकी. मटण रस्सा आपला तयार झालेला आहे. एकदम छान अशी भाजी झालेली आहे. हे आपलं सूप मिठाच्या पाण्यातलं सेपरेट काढलं होतं, वाढून घेतलेलं आहे आता. तर सुरुवात करूया. तुम्ही देखील अशी भाजी बनवू शकता. मटण रस्सा, स्पेशल मटण रस्सा बाजरीच्या भाकरीसोबत. तुम्ही असा मटण रस्सा बनवून पहा, एकदम छान असा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. धन्यवाद.